अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो, बाकी चांगल्या काळात तर अनेक ओळखणारे सुद्धा ओळख दाखवितात। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 29 ऑगस्टच्या दुपारी अचानक दुर्गंधी पसरल्याने कॉटन मार्केटच्या समोर असलेल्या आनंद ट्रेडर्सच्या जवळ नालीत कुजलेला साधारणतः 55 वर्षीय अनोळखी मृतदेह आढळून आलाय। सांडपाणी नालीच्या 5 फूट दूर मृतदेह आढळून आल्याने यावर शंका व्यक्त केली जात आहे। आढळून आलेला मृतदेह हा हमाल असल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी दिसून आली। सध्या या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। शहरातील कॉटन मार्केट समोर असलेल्या आनंद ट्रेडर्स जवळील सांडपाणी नालीत 29 ऑगस्टला अचानक कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। येथील सांडपाणी नालीवर कॉन्क्रिटीकरण स्लॅब टाकण्यात आला। अशात याच नालीत अचानक दुर्गंधी सुटल्याने आनंद ट्रेडर्सच्या संचालकांनी पाहणी केली असता नालीच्या 5 फूट अंतरावर एक मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली। काहीच वेळात कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। घटनेची माहिती मिळताच DCP गणेश शिंदे सुद्धा दाखल होऊन घटनेची माहिती जाणून घेतली। नालीतून कुजलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी नालीत पडून असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। हा हमला असल्याची चर्चा यावेळी दिसून आली। मृतकाच्या शरीरावर कोणते निशाण आढळून आले नसल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक कोटनाके यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली। मालवी चौकाच्या बाजूला जे कॉटन मार्केट आहे आणि कॉटन मार्केटच्या अगदी अपोजिट साइडला आनंद ट्रेडर्स म्हणून एक खताचे दुकान आहे। त्याच्या समोर जे एक नाली आहे त्या नालीमध्ये एक डेड बॉडी मिळालेली आहे। त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावरून आम्ही घटनास्थळी आलेलो आहोत आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने ते डेड बॉडी आम्ही बाहेर काढलेली आहे। तर एकंदरीत त्या बॉडीवर अशा कोणत्याही खानाखुणा नाही किंवा संशयास्पद जखमा वगैरे नाही आहेत आणि त्या बॉडीचे आम्ही PM करून घेणार आहोत आणि पुढील कारवाई करीत आहोत। उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले। मृतक 5 फूट आतील नालीत कसा आढळला, मृतक कोण आहे, त्याचा घातपात तर झाला नाही ना, अशी चर्चा सुद्धा येथे दिसून आली। या प्रकरणात पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास कामाला आता सुरुवात केली आहे। येत्या 7 सप्टेंबरला सर्वत्र लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे। अशातच अनेक गणेश मंडळ मोठ्या उत्साहात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात। अशा सर्व गणेश मंडळांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कायद्याचे नियम पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त
नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना दिलाय. 29 ऑगस्टला वसंत हॉल येथे आयोजित गणेश मंडळ बैठकीत या सूचना देण्यात आल्या. हल्ली सर्व जनतेला गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. अशातच येणाऱ्या 7 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होणार आहे. तर आता सर्व गणेश मंडळ बाप्पाच्या उत्सवाच्या पूर्वतयारीला लागले आहे. अशात सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी वसंत हॉल येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यात शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. शांतता समितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या गणेशोत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी निर्देश देण्यात आले. गणेश मंडळाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, या कायद्याचे पालन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी केले. बैठकीला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, मनपा उपायुक्त माधुरी मडावी, महावितरण कार्यकारी अभियंता संजय सराटे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी जितेंद्र कुडे सह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारी उपस्थित होते. सध्या सर्वत्र महिला अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशात महिला आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांनी जागृत राहावे, त्यांना महिला कायद्याची माहिती असावी, याकरिता पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्टला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे उपस्थित अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक अत्याचार, पोस्को कायद्याची माहिती, सायबर गुन्हेविषयी, डायल 112 बाबत जनजागृतीकरिता उपस्थितांना मार्गदर्शन केलेत. यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी मार्गदर्शन केलेत. दिवसेंदिवस महिला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. दररोज अनेक पोलीस स्टेशनमध्ये अशा अनेक तक्रारी दाखल होत आहे. अशातच अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींना कायद्याचे विशेष माहिती नसते. कोणत्या अडचणीत महिला किंवा मुलगी सापडली तर काय करावं, कोणाला संपर्क करावे याचे भान नसल्याने अनेक वाईट नजर टाकणारे फायदा घेत असतात. यामुळेच महिला आणि शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिला कायद्याचा अभ्यास आणि ज्ञान व्हावे, याकरिता पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला जनजागृती अभियान राबविण्यात आले. 29 ऑगस्टला सकाळी नियोजन भवन येथे महिला व विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना व सायबर गुन्हे जागरूकता कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारवकर आदी उपस्थित होते. आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी कटियार यांच्यासह पोलीस आयुक्त रेड्डी यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना कायद्याविषयी जनजागृती करून मार्गदर्शन केले. पुढे सुद्धा मॅक्झिमम शाळा कॉलेज पर्यंत पोहोचतील याचे सुद्धा आम्ही प्रयत्न करू. शहर आणि ग्रामीण पोलीस मार्फत प्रामुख्याने जे आज मटेरियल दिलेले आपल्याला ते अवलोकन करून आपल्या मार्फत जे आज मुख्य इथे प्रतिनिधी आलेले आहेत, आपल्या मार्फत सर्व शाळाचे टीचर्स, आपले स्टाफ, आपले सहकारी स्टाफ असतील, टीचर्स असतील, जे एज्युकेशन वाले, नॉन एज्युकेशन, नॉन टीचिंग स्टाफ आहे, तुमचे बाकी स्कूल बसचे संबंधित आहेत, ऑटो रिक्षा संबंधित आहे, जे मुलांना ने-आण करतात, आणि शाळाचे जे पालक जे येतात, विद्यार्थ्यांचे पालक, यांच्यासोबत ज्यावेळेस तुमचे इंटरॅक्शन होतात, तर हे सर्व माहिती देताना तुम्हाला जास्तीत जास्त चांगली माहिती तुम्हाला उपलब्ध पाहिजे, तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे, म्हणून आम्ही हे माहिती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. बालकांवरील बाल लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्याची माहिती, सायबर गुन्ह्याची माहिती, डायल 112 बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. आणि बाकी तर राज्यात काय होते किंवा जिल्ह्यात काय होतं त्याच्यात ते आपल्या हातात नाही. कमीत कमी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण याचा टीम म्हणून काम करू शकतो आणि हे इन्शुअर करू शकतो की ऍटलीस्ट कोणत्याही शाळांमध्ये यांचे प्रकार घडू. लेकिन ते निदर्शनात येत आहे की अजूनही बऱ्याच शाळांमध्ये ते प्रकार घडलेले आहे आणि समोर सुद्धा. आणि त्याच्यापेक्षा वाईट बाब अशी आहे की अजूनही मला असं वाटतं की जे रिपोर्टेड केसेस आहेत ते फार कमी आहे. त्याच्यापेक्षाही जास्त केसेस घडतात, लेकिन ते बऱ्याचदा रिपोर्ट सुद्धा होत नाही, किंवा केसेस जेव्हा एक्स्ट्रीम केसेस एक्स्ट्रीम लिमिटवर जातात तेव्हा ते रिपोर्ट केले जातात.
बरेच केसेस समोर येत नाही किंवा लपून ठेवले जातात आणि जेव्हा असे मोठे प्रकरण घडतात बदलापूर सारखं तेव्हा हे सगळे लोकांना सुद्धा अवेअरनेस होतं आणि तेव्हा असे प्रकरण खूप समोर येतात आणि आपला उद्देश सुद्धा आहे की जे काही प्रकरण घडत आहे ते समोर सुद्धा आले पाहिजे आणि त्याचा समाधान सुद्धा झालं. कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी उज्ज्वला पवार, मनपा शिक्षण अधिकारी प्रकाश मेश्राम, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख सह शैक्षणिक संस्था चालक, प्राचार्य, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरा पोलीस स्टेशन मागेच असलेल्या आठवडी बाजारात शहर गुन्हे शाखेसह विशेष पोलीस पथकाने याआधी धाडी टाकून वर्ली जुगारावर कारवाई केली होती. मात्र काही दिवसानंतर येथे पुन्हा वर्ली जुगार व्यवसायाला उधाण आले आहे. आता मात्र बडनेरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सूत्रे हाती घेताच आठवडी बाजार येथे छापा टाकून 7 जुगारांना ताब्यात घेतलेत. येथील एक पोलिसांची टीम छापा टाकताय तर दुसरी टीम बघण्याची भूमिका घेत आहे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे. अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कडक पावले उचललेली होती. तरी सुद्धा बडनेरा शहरात नवी वस्तीतील आठवडी बाजारात वर्ली मटका व्यवसायावर बडनेरा पोलिसांनी छापा टाकून शहरात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा पुरावा दिला आहे. बडनेरा नवी वस्ती परिसरातील मच्छी मार्केट आठवडी बाजारात वर्ली मटका सुरू असल्याची गुप्त माहितीवरून छापा टाकल्याचे दैनिक गुन्हे नोंद रेकॉर्डवरून समजते. मात्र राजरोसपणे सुरू असलेल्या या संवेदनशील व्यवसायाची खुफिया विभागालाही भनक कशी लागली नाही, हा पोलीस विभागासाठी संशोधनाचा विषय आहे. बडनेरा आठवडी बाजारात वर्ली मटका व्यवसायावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 1-2 नाही तर तब्बल 7 जणांवर अपराध क्रमांक 532/2024 चे कलम 12A महाराष्ट्र जुगार विरोधी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सिनियर व ज्युनियर असा वाद सर्वश्रुत आहेच. त्यातच सिनियरच्या वर्चस्वाला छेद देत काही ज्युनियर अधिकारी अवैध व्यवसायावर छापे टाकून आपली कार्यक्षमता सिद्ध करतात. हा त्यांचाच एक भाग असावा असे बोलले जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईनंतर आता शहरात इतरही अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रित करतील का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मार्डी मार्गावर असलेल्या दत्तकृपा कॉलनी येथील भगवान शंकराची पिंड मनपा अतिक्रमण विभागाने हटविली. अशा तेथील नागरिकांच्या भावना दुखावल्याने शक्ती महाराज यांना सोबत घेऊन थेट मनपा आयुक्त कार्यालय गाठलेत. यावेळी श्री शक्ती महाराज यांनी शिवपिंड पुन्हा स्थापित करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडे केली आहे. आज माता महाकाली के आशीर्वाद से, माताजी की प्रेरणा से आज हम कॉर्पोरेशन में आए अमरावती शहर के, और कॉर्पोरेशन में हम ये हितार्थ के लिए आए हुए सभी जने, हमारे 2 शिष्य लोग और हम लोग, तो जो तपोवन गेट के अंदर जो दत्तकृपा कॉलोनी है, दत्तकृपा कॉलोनी में गार्डन है, वहाँ पे दत्तकृपा कॉलोनी में किसी का भी कोई हस्तक्षेप नहीं है. वहाँ पे कुछ समय पहले अभी महीने भर के चालू सावन महीने में कॉर्पोरेशन वाले आके वहाँ पे शिवजी की पिंड थी गार्डन में. उस शिवजी की पिंड रात को 12, साढ़े 12, 1 बजे आके वहाँ से उठा के कॉर्पोरेशन लाके जमा कराए थे. फिर दूसरे तीसरे दिन हमारे शिष्य लोग कॉर्पोरेशन में आके हमारे मनपा सर मरवाड़ी मैडम ने वो शिवजी की पिंड हमारे अंतर्गत में हमारे को दे दी है. पर आज मैं महाकाली शक्तिपीठ कॉर्पोरेशन के मैं ऐलान कर रहा हूँ यहाँ पे खड़े रह के कि सावन महीना अभी भी चालू है. चालू सावन में शिवजी की पूजा पाठ बहुत होती है. हमारे सब लेडीज लोग, महिला लोग, जेंट्स लोग सब शिवजी की पूजा रात दिन वहाँ पे वो पिंड पे चलती थी शिवजी की पूजा पाठ. और उसको प्राण प्रतिष्ठा होने को 20 साल हो गए थे. और उसमें वो जगहों पे कहीं का भी हस्तक्षेप नहीं, एकांतवास में है वो. और वो मूर्ति के उठाने के बाद में वहाँ की पब्लिक जितनी हमारी हिंदू जनता माँ बहन वहाँ पे बहुत रो रही है. वहाँ पे झाड़ के नीचे यहाँ पे शिवजी की पिंड वहाँ पे रोज अभी महिला लोग रो रही है और सबकी धार्मिक भावना वहाँ पे दुख रही है. तो मुझे कलंत्रे सर, मनपा आयुक्त सर, मड़ावी मैडम सर और हमारे कॉर्पोरेशन वालों के तरफ इतना विश्वास है कि हमारे को ये इजाज़त दे कि वो शिवजी की पिंड यहाँ से निकाल के लेके गए थे. वहाँ पे हम लोगों को वापस वहाँ पे स्थापना हमको करना है. हमको वहाँ पे मंदिर नहीं बनाना है. वहाँ पे वापस हुई ओटे पे शिवजी की पिंड के हमको प्राण प्रतिष्ठा करना है जल्दी से जल्दी. और आगे नवरात्रि भी आ रही है, गणपति बापा भी आ रहे हैं. तो हमारी कॉर्पोरेशन मनपा आयुक्त सर से, मड़ावी मैडम से यही रिक्वेस्ट है, सभी से निवेदन है हमारे को, हमारी
कि यह प्राण प्रतिष्ठा की हमको इजाजत दे वहाँ पे प्राण पूजा पाठ करने के लिए, यह मैं महाकाली शक्तिपीठ क्रांति दल की ओर से मैं ऐलान कर रहा हूँ। जय श्रीराम। मी प्रदीप गोवर्धन सोळंके, हिंदू सूर्य प्रतिष्ठान व बजरंग दल, श्रीराम सेना, राष्ट्रीय श्रीराम सेना, सर्व आम्ही महाकाली माता शक्तीपीठ आम्ही सर्व हिंदू संघटनांनी मिळून आज अमरावती महानगरपालिके माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं का तपोवन भागात आमच्या जे कॉलनीमध्ये या ठिकाणी एक पिंड ठेवली होती आणि त्या ठिकाणी सर्व माता भगिनी त्या पिंडीची पूजा करत होत्या। आराध्य दैवत आहे ते महादेव आमच्या सर्व समस्त हिंदू समाजाचं। आणि या श्रावण मासामध्ये महानगरपालिकेने भ्याडपणे रात्रीच्या सुमारास हा भ्याड काम केलं आणि ते अतिक्रमण करून ती पिंड आणि ते सर्व उखडून नेलं। या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि आम्ही सर्व हिंदू संघटन महानगरपालिकेला आपल्या माध्यमातून सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आव्हान देतो, जर परत आम्हाला न्याय जर या प्रकरणात मिळाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आणि त्याचे परिणाम महानगरपालिकेने भोगायला पाहिजे। कारण की जागोजागी ठिकठिकाणी हिरवे थळगे आहे, अवैध मजारी आहे। आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन करत नाही, सलगशीर मार्गाने आम्ही न्याय मागत आहे। परंतु जर आमच्या आस्थेवर आमच्या श्रद्धेवर जर महानगरपालिका असा घाला घालत असेल तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलन करू आणि त्याचे परिणाम भोगण्यास प्रशासन आणि महानगरपालिकेने तयार राहिले पाहिजे, हे मी आपल्या मार्फत आवाहन करत आहे। जय श्रीराम। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा 26,000 रुपये मानधन द्या। जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करा। कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा अशा अनेक मागण्या घेऊन शालेय पोषण आहार कर्मचारी आयटेकने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलेत। आंदोलनामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन घोषणा दिल्या। प्रशासन वतीने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याकरिता अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे। शासनाकडून अशा कर्मचाऱ्यांना महत्त्वाची सुखसुविधा उपलब्ध न करण्यात आल्याने अखेर आयटक वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एकत्रित 26,000 रुपये मानधन द्या, वेतन 1 तारखेला देण्यात यावे, तसेच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा, कर्मचाऱ्यांना कामानिमित्त रजा मंजूर करा, स्वयंपाकी मदतनीस यांना ड्रेस कोड देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी घोषणा सुद्धा दिल्या। मी अर्चना भांडवलकर, शालेय पोषण आहार कर्मचारी। आम्हाला हे सरकार 2,500 रुपये मानधन देते। 1,500 रुपये मानधन यांनी 2023च्या डिसेंबरला 18 डिसेंबरला कबूल केलं होतं, पण त्यांनी GR काढलेला नाही आणि त्याच्यानंतर 1,000 रुपये मानधन द्यायचं त्यांनी घोषणा केलेली आहे, पण त्याच्यामध्ये 2 महिने निघून गेले, पण आम्हाला त्याची वाढ दिलेली नाही। आम्ही 2,500 रुपयामध्ये जगायचं कसं, हा मोठा आमच्याकडे प्रश्न आहे। लाडल्या बहिणीला यांनी 1,500 रुपये दिले, जे घरी राहते महिला, निवडणूक आली त्यांनी तिला 1,500 रुपये घोषित करून दिला, पण जी महिला शालेय पोषण आहार कर्मचारीची 2,500 रुपये मानधन मिळते तिला यांनी GR काढलेला, ती दिवसभर शाळेमध्ये काम करते आणि तिला 2,500 रुपये मानधन मिळते। घरी राहणाऱ्या महिलांना मात्र यांनी 1,500 रुपयाचा GR काढला, ठीक आहे, तिला माझ्या बहिणींना 1,500 रुपये मानधन, पण शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं काय? हे सरकार म्हणते शिंदे सरकार मी गरीब लोकांच्या पाठीशी आहे, मग आम्ही कोणते श्रीमंत आहे? 2,500 रुपयामध्ये दिवसभर काम करतो, महिनाभर 2,500 रुपयाचं मानधन देतो, आम्ही आमच्या मुलांचं पालनपोषण कसं करायचं? आम्हाला मानधन वाढी पाहिजे। मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। एक दिवसीय धरणे आंदोलनात जिल्हा सचिव कॉम्रेड अर्चना भांडवलकर, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हिमंत गवई, जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र शहाळे यांच्यासह शालेय पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। अभियांत्रिकी शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय या अभ्यासक्रमातील लक्षणीय विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन युवक काँग्रेस वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा। सन 2024-25 पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे आणि याचा थेट परिणाम जुन्या अभ्यासक्रमावरील विद्यार्थ्यांवर होणार आहे। अशा तात्काळ निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेस वतीने कुलगुरूंना देण्यात आले। आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आल्या।
अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय या अभ्यासक्रमाचे लक्षणीय विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे सन 2024-2025 पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. अशात याचा थेट परिणाम जुन्या अभ्यासक्रमावरील विद्यार्थ्यांवर होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण कॅरी ऑन पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा ही मागणी घेऊन 29 ऑगस्टला युवक काँग्रेस वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे आंदोलन केले. विद्यापीठ परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सम्मान में विद्यार्थियों के सम्मान में यूथ कांग्रेस जिंदाबाद, यूथ कांग्रेस. आज NSUआय आणि अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या जे आता त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरिता आज कुलगुरू साहेबांसोबत आम्ही चर्चा करत आहे आणि धरणे आंदोलन देत आहे. केंद्र सरकारद्वारे दरवर्षी शिक्षण प्रणाली चेंज होते. कधी ते CBCS पॅटर्न आणतात, कधी ते NEP पॅटर्न आणतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार ते करत नाही. बेरोजगारी वाढत आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे. तर तो होऊ नये म्हणून आज अमरावती शहर NSUद्वारे विद्यापीठात आंदोलन करण्यात येत आहे. तात्काळ निर्णय घेतला तर अभ्यासक्रमातील खंड पडणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू ठेवता येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने संत गाडगेबाबा विद्यापीठ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. आज अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर अमरावती शहर NSUआय व अमरावती शहर युवक काँग्रेसतर्फे आम्ही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसह धडकलो आहोत. याचा विषय असा आहे की आपण बघितलं की दरवर्षी ही विद्यापीठ शिक्षणाची प्रणाली चेंज करत आहे. CGCS to CBCS आणि त्या मागच्या वर्षी झालं होतं आणि परत यावर्षी त्यांनी NEP ह्या शिक्षण प्रणालीनुसार त्यांनी आता अभ्यासक्रम चालवलेला आहे. तर यामध्ये दरवर्षी ह्या बदलणाऱ्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. जे विद्यार्थ्यांची कंडिशन झाली नाही ते DC होत आहेत त्यांना जुन्या प्रणालीचा पेपर द्यायचा की नवीननुसार याचं खूप मोठं कन्फ्युजन आहे आणि हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत. सगळ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे. विद्यापीठाने याच्याबद्दल काहीही डायरेक्शन दिलेलं नाहीत. त्यामुळे सगळे विद्यार्थी गोंधळात आहेत. दुसरा विषय असा आहे की व्हॅल्युएशनचा खूप मोठा गोंधळ विद्यापीठात सुरू आहे. किती जरी मार्क लिहिला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ओरड आहे की 3-3, 4-4 विषय मागे यांचे बॅक राहतात. व्हॅल्युएशनचा खूप मोठा मुद्दा आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यां पेपर तपासणाऱ्याकडून हे व्हॅल्युएशन करून घेतात. तर हा सुद्धा मुद्दा आम्ही आज घेणार आहे. त्याचप्रमाणे जे इतर मुद्दे आहेत म्हणजे जे यांची लिमिटेशन आहे की पेपर चेकिंग रिचेकिंगसाठी यांना फक्त 2च पेपर टाकता येतात. इतर विद्यापीठात ही मर्यादा जास्त आहे. व्हॅल्युएशन ढिलाई होत असल्यामुळे व्हॅल्युएशनमध्ये 4-4 विषय विद्यार्थ्यांचे बॅक राहतात. तर याच्यावरसुद्धा की याची लिमिट वाढवून भेटावी रिचेकिंगला टाकणाऱ्या सब्जेक्टची हा सुद्धा मुद्दा आम्ही आज या बैठकीत घेणार आहे. यावेळी अमरावती युवक काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष संकेत साहू, वैभव देशमुख, समीर जवंजाडसह अनेक युवक काँग्रेस तसेच विद्यार्थी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहकार्यकर्ते उपस्थित होते. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री. कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. सामाजिक दृष्ट्या सुधारणा होण्याकरिता शासनाच्या वतीने किन्नर भवन उभारून देण्यात यावे. किन्नर समाजाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनेतून 100% मोफत उपचार करून देण्यात यावे. किन्नर समाजाला प्रत्येक कुटुंबाला महिन्यात 5,000 रुपये देण्यात यावे. अशा अनेक मागण्या लष्कर कृषक संघाच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. यावेळी किन्नर समाजातील मागण्या मुख्यमंत्री यांनी पूर्ण करून द्याव्यात अशी मागणी पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आली. मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्यात येणार असा इशारा लष्कर कृषक संघ किन्नर समाजाने दिलाय. काय सांगाल, काय नेमका विषय? नमस्कार, मी आम्रपाली चौधरी, अस्तित्व किन्नर फाउंडेशन संचालिका. आज लष्कर कृषी संघ यांचे संस्थापक मोहनदादा पुढे पाटील आज यांनी लक्षात घेतलं की हा किन्नर समाज हा दुरावलेला समाज आहे. जसं आज मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना काढून आज महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे, तसा हा आमचा समाज दुरावलेला आहे. या समाजासाठी कोणी काही करत नाही. तर लष्कर कृषी संघाचे अध्यक्ष आहे मोहनदादा यांनी हा विषय लक्षात घेऊन आमच्या किन्नरांसाठी काहीतरी काम करावं. जसं मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना ही आता राबवली आहे, तशी आमच्या किन्नरांसाठी एक योजना त्यांनी राबवावी. आणि आमचे काही असे ठराविक मुद्दे आहे की स्मशानभूमी, आमच्या किन्नरांसाठी स्मशानभूमीचं एक स्थापित व्हावी. आणि त्याच्यानंतर आहे मोफत उपचार. सामान्य रुग्णालयामध्ये जर आमचं कोणी किन्नर गेलं तर त्याच्यासाठी स्पेशल वार्ड असायला पाहिजे. अशा काही शासनाच्या योजना आहे ज्यामार्फत आम्हाला त्या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे. त्या विषयाला घेऊन आज आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि लष्कर संघाचे अध्यक्ष आमच्यासोबत आहे, ही सर्व टीम आमच्यासोबत आहे. आणि दादांनी या विषयाचा विडा आता उचलला आहे, त्याच्याकरता मी पण त्यांची साथ देईल. जिथपर्यंत आमच्या समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मोहनदादा, आम्ही आणि मी त्या समाजासाठी झडकत राहू, लढत राहू. आणि आमचा न्याय आम्ही शासनाकडून आणि मुख्यमंत्री साहेबाकडून घेऊ. आणि आमचा विषय आहे ते लक्षात घेऊन नक्कीच आम्हाला काही ना काही मार्गदर्शन करतील अशी मला आशा आहे. आजपर्यंत ज्यांचे मोठ्या प्रमाणात मत आहे किंवा मोठ्या प्रमाणात सरकारला फायदा होते अशा वेळी सरकार मोठ्या मोठ्या योजना राबवतात. परंतु किन्नर समाजासाठी आजपर्यंत अल्पसंख्याक असल्यामुळं किंवा मताचा काही फरक न पडल्यामुळं कोणी राजकीय व्यक्ती यांच्याकडे काही लक्ष देत नाही. त्यासाठी आम्ही आजपासून म्हणजे दिनांक 29/8/2024 पासून ही अमरावतीवरून ही पहिली पत्रकार परिषद आणि ही पत्रकार परिषद इथून आम्ही सुरुवात केली आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर पूर्ण भारतभर आम्ही आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष चालू ठेवू. आणि त्यासाठी आमरण उपोषण करायचं काम पडलं तरी चालेल, आंदोलन वगैरे करायचं काम पडलं तरी चालेल. फक्त कामापुरता जय श्रीराम, कामापुरतं शिवाजी महाराज, कामापुरते जय भीम, कामापुरते या अल्लाह असं करून जे काही गोंधळ घातल्या जात आहे त्याचं खरं तर हे कारण आहे. शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधकाम करत असताना जिथं यंत्रणा नव्हत्या, सुविधा नव्हत्या, तिथले आजही किल्ले मजबूत आहे. यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतं याचंच खरं तर का फार निंदनीय गोष्ट आहे की आपण एखादा पुतळा साधा फोटो जरी घरी लटकवतो तर तो पडला नाही पाहिजे. कारण विचाराशी जुळलेला असतो, तो विचार
तुटू जाऊ नये तो विचार कायम राहायला पाहिजे. वाटतं सगळ्यांनाच त्याची एक कमिटी तयार करून सगळ्यांना जे दोषी असेल त्याला प्रश्न पडण्यापुरता मर्यादित नाही आहे. आखरी हे जर एखाद्या दुसऱ्या घटनेत काही झालं असतं, हिंदू किंवा मुस्लिम अशा संदर्भात काही झालं असतं तर रान मासलं असतं महाराष्ट्र. यांच्या कर्तृत्वामुळे जर असं होत असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागले पाहिजे सगळ्यांना. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या दुःखद घटनेचं बच्चू कडू यांनी राजकारण करू नये. बच्चू कडू यांच्या शाळेतील आवार भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा त्यांनी लोटांगण घालून माफी मागायला हवी होती, अशी टीका चांदूरबाजार तालुक्यातील भाजपा पदाधिकारी गोपाल तिरमारे यांनी आमदार बच्चू कडूंवर केली. आधी पाहूया गोपाल तिरमारे आमदार बच्चू कडू बाबत काय म्हणतात ते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकोट येथील आपले सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी या घटनेवर भाष्य करताना या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उठबशा काढाव्या अशा पद्धतीची टीका बच्चू कडू यांनी केली आणि बच्चू कडू हे या घटनेचं राजकारण करत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. काही वर्षा अगोदर बच्चू कडू यांच्या शाळेतील आवार भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना त्यावेळेस मात्र बच्चू कडूंनी नाक घासून त्या कुटुंबाची आणि लोकांची माफी मागायला पाहिजे होती. आणि त्यांच्याच मतदारसंघातील चांदूरबाजार येथील बस स्थानकाचं छत हे वारंवार कोसळून त्या ठिकाणी अनेक वृद्ध आणि इतर नागरिक हे जखमी झाले आणि त्या भ्रष्टाचारातून लोकांना फार मोठ्या प्रमाणात इजा झाली असताना सुद्धा बच्चू कडूंनी त्या ठिकाणी माफी मागितली नाही. तेव्हा सुद्धा त्यांनी या भ्रष्टाचाराला जबाबदार असताना नाक घासून त्या ठिकाणी लोटांगण घालून लोकांची माफी मागायला पाहिजे होती. आपल्याच मतदारसंघामध्ये त्या पानन रस्त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. त्या ठिकाणी मात्र बच्चू कडू हे शब्दही काढत नाही आणि लोकांची माफी मागत नाही. मतदारसंघातील भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या बच्चू कडूंनी लोटांगण घालून जनतेची माफी मागायला पाहिजे, परंतु त्यांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करावं ही अतिशय चुकीची बाब आहे आणि त्यांनी हे राजकारण करू नये अशी या ठिकाणी माझी त्यांना विनंती आहे. यावर आता प्रहारचे पदाधिकारी बंटी रामटेके यांनी गोपाल तिरमारे यांना प्रत्युत्तर देऊन थेट त्यांच्यावर निशाणा साधला. गोपाल तिरमारे भ्रष्टाचारी आहे, तोडीबाज आहे, रेतीवाला वर्लीवाल्याकडून पैसे खातो असे थेट आरोप करण्यात आले. तुझ्या पक्षाने लोकसभेत काँग्रेसला मतदान केले होते, कुठे गेला तुझा स्वाभिमान असा थेट सवाल सुद्धा बंटी रामटेके यांनी केला. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्या अगोदर जो राजकोट किल्ल्यावर जो पुतळा भव्य दिव्य असा पुतळा बसवला होता, त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे आले होते आणि त्या पुतळ्यामध्ये ज्या प्रकारे जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारामुळे आज तो पुतळा तेथून पडला. त्यासाठी आज महाराष्ट्रातला सर्व शिवप्रेमी, सर्व महाराष्ट्रातली 13 कोटी जनता या आज एक नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण आला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला. जे बच्चूभाऊ बोलले त्यामध्ये सर्व आम्ही शिवप्रेमी असो, सर्व पक्ष असो, सर्व कार्यकर्ते असो, आम्ही बच्चूभाऊच्या मताशी सहमत आहे. जो चांदूर बाजारमधला गोपाल तिरमारे जो आहे, कुत्र्यासारखा जो बच्चूभाऊवर भुकत आहे, कुत्र्यासारखा जो भुकत आहे, तो जो भाऊवर असे आरोप करत आहे, आडवे तेवढे कोणत्याही प्रकारचे असे आरोप करत आहे, त्याच्यावरच काही दिवसाआधी लोकसभा निवडणूक झाल्यावर जे त्याच्या पक्षातलाच एक कार्यकर्ता जो तालुक्याचा प्रमुख आहे त्याने तू पैसे खाल्ले, तू रेतीवाल्यापासून पैसे खातं, पान टपरीवाल्यापासून पैसे खातं, तू वर्लीवाल्यापासून पैसे खातं, तू किती मोठा भ्रष्टाचार करतं आणि तू कोणाचाच झाला नाही. तुझ्यावर 376 सारखा गुन्हा दाखल आहे. हे तुझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याच जो आहे तो चिल्लावत आहे. 376चा तुझ्यावर गुन्हा दाखल आहे. तुझा पक्ष जो आहे मागच्या विधानसभा इलेक्शनला तुझ्या पक्षाने पूर्ण काँग्रेसच्या दावणीला बांधून पूर्ण BJP तुझा पक्ष तुम्ही काँग्रेसला मतदान केलं आणि तरी तुमचा स्वाभिमान, तुमचा अभिमान कुठं गेला जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं, तुम्ही त्यांच्याजवळ नाक घासलं. हाच तुमचा स्वाभिमान आहे काय? आज तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करता.
तुमची लायकी आहे का तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करता? ती मोठा भ्रष्टाचार करतं आणि तू कोणाचाच झाला नाही, तुझ्यावर तू ऐसान फरामोश आहे. तुझ्यावर असे कित्येक तरी तुझ्या पक्षातल्या सहकार्याने तुझ्यावर आरोप केले. तू बच्चू भाऊवर जो तू असे आरोप करतो कुत्र्यासारखा जो तू भुकत आहे, तुला तुझी लायकी तुला माहीत नाही आहे. तुला सांगतो की एक बच्चू भाऊचा मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तुला चॅलेंज देतो. तू बच्चू भाऊच्या विरोधात बच्चू भाऊच्याबद्दल तू जे अपशब्द वापरतो, तुला आमने-सामने जर डिबेट करायची असेल तू सांग, मी कुठे येऊ. तुझ्या शहरात येतो, तू जिथं म्हणशील तिथं आमने-सामने बोलतो तुझ्यासोबत. तुला काय, तू किती भ्रष्टाचारी आहे, तू किती तोडीबाज आहे, तुला तुझ्या शहरात येऊन तुझ्या आमने-सामने बसून मी एकटाच येईल. जर तू कोणाला आणायचं आहे, काय आणायचं आहे, तुला कोण घेऊन यायचं आहे तू घेऊन ये आणि तू माझ्यासोबत चर्चा कर. तू एका सामान्य बच्चूभाऊच्या एका कार्यकर्त्यासमोर तू टिकू शकत नाही. असे लाखो कार्यकर्ते बच्चूभाऊच्या मागं स्वतःचा जीव द्यायला तयार आहे. आणि तू कधीही सांग, तू कधी फोन कर, कधी बोला, तू आमने-सामने बसायला, तुझ्यासोबत डिबेट करायला, चर्चा करायला मी कधीही तयार आहे. मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अशात आता अनेक पक्ष पदाधिकारी या घटनेवर निषेध व्यक्त करीत आहेत. असाच निषेध अमरावती शहरात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने केलाय. राजमाता जिजाऊ स्मारक जवळ मूक आंदोलन करून पुतळ्याचे डिझाईन बनवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोसळला. याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जिजाऊ माता यांच्या पुतळ्यासमोर मुख आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. ज्यांनी कोणीही या पुतळ्याचे डिझाईन केले असेल, ज्यांच्या घोडचुकीमुळे ही घटना घडली असेल, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुतळा ज्या पद्धतीने तो पुतळा पडला गेला, त्या अनुषंगाने एक या देशाचं म्हणा किंवा आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी संपूर्ण 13 कोटी जनतेची माफी मागितली आणि ही जी दुर्घटना झाली ही सर्वांना लाजवणारी दुर्घटना, या पद्धतीने त्यांनी उल्लेख करून संपूर्ण जनतेची त्यांनी माफी मागितली. याच्या निषेधार्थ जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरीसुद्धा ज्या कोणी ती डिझाईन केली असेल, ज्या आर्किटेक्टनी तो पुतळा उभारला असेल, जी काही चूक त्यांच्याच्यानी झाली असेल ही अक्षम्य आहे. आणि म्हणूनच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी मुक आंदोलन करावं आणि कलेक्टर यांना निवेदन करावं आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. या अनुषंगाने आजचं हे आंदोलन आम्ही ग्रामीण शहर सर्व महिला युवक सर्वांच्या वतीने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि ह्या मुक आंदोलनामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. परकोट किल्ल्यावरील जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्मारकाचं जे दुर्घटना जी झाली, त्या दुर्घटनेची जबाबदारी म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवभक्तांची संपूर्ण त्यांनी माफी मागितली. आणि माफी मागत असताना त्याच्यामध्ये जे तांत्रिक सल्लागार असतील, कुठे आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असेल किंवा ज्या यंत्रणेनं जे बांधलं असेल त्या यंत्रणेवरती कडक स्वरूपाची कारवाई व्हायला पाहिजे अशी राज्यस्तरावरून अजितदादांनी केलेली आहे. त्याच पद्धतीनं आज अमरावती जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जर बघितलं तर असं कुठलंही हे नाही आहे. जे सर्व शिवभक्त आहेत, इथे मुस्लिम असतील, सर्व हिंदू असतील, सर्व एकत्रित येऊन ह्या ठिकाणी सर्वांनी ह्या सर्व याचा झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. आज आम्ही निषेध व्यक्त करत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि निवेदन देत असताना त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी अशी वास्तू झाली पाहिजे की आणि अशा पद्धतीचा तो पुतळा उभारला गेला पाहिजे की जेणेकरून असा पुनर्वृत्ती त्या ठिकाणी किंवा पुनर्घटना होऊ नये याची काळजी प्रशासनानं घ्यायला पाहिजे, अशी आज आजच्या आमच्या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो. मुक आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वत्र घडत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण, मुलीच्या छेडखाणी यावर महिला सक्षमीकरण, मुलींमध्ये
प्रतिकार जागरूकता निर्माण करण्याकरिता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील NSSच्या विद्यार्थ्यांनी अनेक नाटक, पथनाट्य सादर करून जनजागृती निर्माण करण्यात आली। राज्यात बदलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिलांसह अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या। अशात आता महिला आणि मुलीत कायद्याविषयी आणि स्वरक्षणाकरिता सक्षम असणे गरजेचे असते। हाच संदेश देण्यासाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या NSSच्या विद्यार्थिनींनी महिला जनजागृती अभियान राबविले। इरविन चौकात 29 ऑगस्टला विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरण या विषयावर पथनाट्य सादर केले। अल्पवयीन मुली आणि महिलांवर कशा प्रकारचे हल्ले, अत्याचार केले जात आहे याचे सादरीकरण महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी शहरातील अनेकांनी पथनाट्याचा अनुभव घेतला। नमस्ते। कौन भाभी, क्यों तुम मुझे ऐसे परेशान कर रहे हो? चुपचाप कह रहा हूँ तुझे, अच्छे से मुझसे शादी कर ले। मेरी मंगनी हो चुकी है और कुछ दिनों में मेरी शादी होने वाली है। अरे भैया जी, भाभी की तो शादी होने वाली है। भैया तोहफा नहीं दोगे? हाँ, ऐसा परमानेंट मेकअप दूंगा ना। मेरा चेहरा ऐसी दरिंदे की भरी घटनाओं से हमारा देश कांप उठा है और उस पर हमारे नेता कहते हैं कि अरे भैया ये सब तो ठीक है, इसमें लड़कियों का पूरा दोष है। अरे ये बात उनको समझनी चाहिए कि वो छोटे छोटे कपड़े ना पहने, केवल पूरे ही कपड़े पहने। वाह, अपनी गंदी मानसिकता का दोष एक औरत के सर डाल दो। क्या मेरा डब्बा, ढका लिबास मुझे उन दरिंदों की बुरी नजर से बचा पाया? और उस पर हमारे सो कॉल्ड धर्मगुरु क्या कहते हैं? अब ऐसी अवस्था में लड़कियों को समझना चाहिए, उन लड़कों को अपना भाई बना लेना चाहिए। अरे इंसानों के लिए होते हैं, इन जैसे दरिंदों के लिए नहीं। ये क्या जाने भाई बहन का रिश्ता कितना पवित्र होता है। आजच्या महिला आणि अल्पवयीन मुलींनी जागृत असणे गरजेचे आहे असा संदेश सुद्धा पथनाट्यातून सादर करण्यात आला। हमारा अकेला ना होना क्या हमारी सुरक्षा की गारंटी है? कौन लेगा हमारी सुरक्षा की जिम्मेदारी? कौन? पुलिस, कानून, समाज, कौन? भैया हर लड़की को प्रोटेक्शन पुलिस दे ना सके, पर इनको भी समझना चाहिए कि अपनी जिम्मेदारी खुद से निभाए। वाह, जनता पुलिस पर, पुलिस कानून पर, कानून समाज पर, समाज फिर से अपनी जिम्मेदारी अपने कर्तव्य से होना चाहता है। बस बहुत हुआ ये तमाशा, अब और अत्याचार नहीं सहेंगे। बदलना होगा, बदलना होगा, समाज को बदलना होगा, पुरुष की गंदी मानसिकता को भी बदलना होगा। दिखाना होगा समाज को औरत अबला नहीं दुर्गा का रूप है। आओ हम सब मिलकर एक आवाज उठाए ताकि फिर किसी प्रियदर्शनी, प्रीति राठी, गुड़िया या फिर निर्भया जैसे को कोई गंदे नोच ना खा सके। मी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आमचं राष्ट्रीय सेवा योजनेचं जे पथक आहे त्यांनी आज इथे महिला सक्षमीकरणासंदर्भात एक पथनाट्य सादर केले आहे। आपण सर्वांना माहीत आहे की कोलकाता असो की बदलापूर असो, महिलांच्या सेफ्टीचा विषय हा सध्या खूप चर्चेचा विषय आहे आणि त्यांना त्यांच्या सेफ्टीबद्दल जर स्वतः माहीत असेल तर त्या अशा घटना पुढे पुन्हा घडणार नाही। तर आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने आणि माझ्या सहकारी राधिका देशमुख मॅडम आम्ही सर्वांनी मिळून हे एक पथनाट्य बसवले आहे आणि यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोरपे सर यांचे सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य लाभते। मागे आम्ही मतदान जनजागृती अभियानाचा एक कार्यक्रम जो अमरावतीच्या विविध चौकामध्ये सादर केला होता। दर्यापूर शहरात होत असलेल्या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जानकीराम केशीराव कोकाटे यांच्या घरी घरफोडी करून अज्ञात चोरट्याने तब्बल 1,53,000 रोख रक्कम व 10 ग्रॅम सोने लंपास केले आहे। अशात आता होत असलेल्या घरफोडी घटनेवर दर्यापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दर्यापूर शहरात होत असलेल्या घरफोडीच्या घटनेवर आता दर्यापूर शहरातील नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करीत आहे। 27 ऑगस्टच्या मध्यरात्री येथील फिर्यादी जानकीराम काशीराव कोकाटे यांच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून 1,53,000 रोख रक्कम व 10 ग्राम सोने लंपास केले। याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली। मात्र अद्यापपर्यंत चोरट्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले नाही। फिर्यादी कोकाटे बाहेरगावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत चोरट्याने घरफोडी केली होती।
आता चोरट्यांचा शोध लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या 21 ऑगस्टला दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर अज्ञातांनी एका बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून नगदी रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. याच घटनेच्या शोधात ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक लागले असताना अखेर एका आठवड्यानंतर आरोपीचा शोध लावण्यास त्यांना यश आले. पोलीस पथकाने 2 लुटारूंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी रक्कमसह दुचाकी जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील बसमत या ठिकाणी आरोपींनी एका तलाठीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याची निर्घृण हत्या केली होती. दुसरीकडे अशीच घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. 21 ऑगस्टच्या रात्री अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर या मार्गाने जाणाऱ्या बँकेचे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून अज्ञातांनी नगदी रक्कम लंपास करून पसार झाले होते. या घटनेत खल्लार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तर दुसरीकडे अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या शोधात कामी लागले असता पोलिसांना एका आठवड्याच्या आतच आरोपीचा शोध लावण्यात यश आले आहे. पोलीस पथकाने अंजनगाव सुर्जी इस्लामनगर येथे राहणारा आरोपी फारुख शाह रौफू शाह तर अंजनगाव सुर्जी मास्टर कॉलनी येथे राहणारा 29 वर्षीय मोहम्मद रेहान मोहम्मद शरीफ या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून 70,000 रुपये किमतीची दुचाकी, 12,700 रुपये नगद तसेच 11,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 93,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस कर्मचारी अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मासांगे, सुधीर बावने, सायबर सेलचे सागर धावपड, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने, संजय प्रधान, अक्षय शेळके यांनी केली आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्ह्याभरातील दर्शक आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेटअप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256 तर मेडघाट येथे NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता. यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता. यामध्ये RRC सेटअप बॉक्स चॅनल नंबर 899, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 100 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि X वर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.